नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे, म्हणूनच आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त 3 पदार्थ वापरून आंब्याची बर्फी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आंबा बर्फी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी आंब्याचा गर मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। 1.5 वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा आंब्याचा गर घालून घेऊया आणि आता यामध्ये मिल्क पावडर घालून घेणार आहोत। मिल्क पावडर डायरेक्ट कुकिंग करतानाही वापरू शकतो, पण त्यावेळी त्यामध्ये जास्त गुठळ्या होतात, म्हणून आपण ही आत्ताच यामध्ये मिक्स करून मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण मिक्स केलेलं सर्व मिश्रण घालून घेऊया आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण प्रोसेस होईपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर मिश्रण पॅनला चिकटण्याची शक्यता असते। आणि यामध्ये आता साखर घालून घेऊया। आंब्याच्या गोडीनुसार हे साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। कधीकधी आंबे जास्त गोड असतात तेव्हा साखर कमी लागते, किंवा कमी गोड असतील तर थोडीशी जादा साखर वापरू शकतो आपण। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक गॅसवर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। मी आंबा बर्फीची याआधी ही रेसिपी पोस्ट केलेली आहे, त्यामध्ये मी खोबऱ्याचा खीस वापरलेला आहे। त्या पद्धतीने ही आंबा बर्फी खूप छान लागते। तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा आंबा बर्फी करून बघू शकता। 10 मिनिट झाले, हे मिश्रण मी एकसारखं हलवत शिजवून घेत आहे। थोडंसं घट्टसर झालेलं आहे मिश्रण, अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। गॅस मी पूर्ण बारीकच ठेवलेला आहे, बारीक गॅसवरच ही प्रोसेस करत आहे। आंबा बर्फीचं मिश्रण घट्ट झालेलं आहे, बघू शकता। पॅनला चिटकायचं बंद झालेलं आहे, एवढं घट्ट हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे। असं मिश्रण बनवण्यासाठी मला 20 मिनिटं वेळ लागला। गॅसच्या फ्लेमनुसार वेळ कमी किंवा जास्तही लागू शकतो। आणि यामध्ये मी वेलची पावडर वगैरे काहीही घालणार नाही, कारण या बर्फीसाठी मला फक्त आंब्याचा फ्लेवर हवा आहे। आंबा बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे। यापेक्षा जास्त हे मिश्रण नाही शिजवायचं, नाही तर बर्फी अशी चिवट झाल्यासारखी होते। आता आपण यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया, त्यामुळे आंबा बर्फीला शाईनही खूप छान येते आणि आंबा बर्फी जास्त दिवस टिकण्यास मदत होते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून हे मिश्रण एखाद्या डब्यामध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे। बर्फीचं मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित एकसारखं पसरवून घेऊया आणि पटकन ही प्रोसेस करायची आहे, कारण मिश्रण जसं थंड होतं तसं घट्ट व्हायला लागतं, मग आपल्याला व्यवस्थित मिश्रण पसरवता येत नाही। तर मी हे एकसारखं पसरवून घेते। इथे मी फुल पात्राला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याने हे मिश्रण एकसारखं पसरवून घेते, त्यामुळे हे व्यवस्थित पसरवलं जातं, बघू शकता। आणि अजिबात चिटकत नाही तूप लावल्यामुळे। आता यावरती सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते, त्यामुळे बर्फी दिसायला खूप सुंदर दिसते। आणि आता ही बर्फी आपल्याला पूर्ण थंड होईपर्यंत अशीच ठेवून द्यायची आहे। पूर्ण थंड करून घ्यायची, म्हणजे बर्फी एकदम व्यवस्थित सेट होते। बर्फीचं मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, एकदमही थंड नाही झालेलं, तरी पण असं असतानाच मी बर्फीचे आकार कट करून घेते, म्हणजे आकार करून घेते, कारण एकदम थंड झाल्यानंतर आपल्याला बर्फी कट करता येणार नाही। आणि हे सर्व मिश्रण आता आपण या भांड्यातून वर काढून घेऊया, म्हणजे एकदम व्यवस्थित बर्फी सेट झाल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार बाहेर काढताना। आणि हे आता पूर्णपणे थंड करून घेते मी। बर्फीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण बर्फी कट करून घेऊया।
तुम्हाला जर असं वाटत असेल की बर्फी कट करताना सुरीला चिकटते तर तुम्ही सुरीला तूपही लावू शकता, त्यामुळे बर्फी चिकटणार नाही. अजून थोडीशी बर्फी सेट व्हायची बाकी आहे, पण मी अगोदरच कट करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. बघू शकता बर्फी एकदम मस्त झालेली आहे आणि अप्रतिम चवीला झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर दिसत आहे बर्फी आणि टेस्टही खूपच अप्रतिम झालेली आहे. आंबा बर्फी बनून तयार झालेली आहे. खूप मस्त दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते. फक्त 3 पदार्थ वापरून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही आंबा बर्फी बनवू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही आंबा बर्फी नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.